गुड मॉर्निंग पब्लिक. सकाळचे 8 वाजलेत आणि आता आम्ही निघालोय. काल जे तुम्हाला लांबून दाखवलं होतं डोंगरावरचं मंदिर हनुमानाचं, आता तिकडे निघणार. पहिला खाणार, नाश्ता विष्टा करणार. पोटला नाश्ता वगैरे सगळं करून झालेलं आहे. आता आम्ही चाललोय तिकडे. किती किलोमीटर आहे रे ते? 5-7 किलोमीटर. आमचा सांता क्लॉज बघा, क्रिसमस जवळ आलाय ना, म्हणून आता औषधात तयार आहे. फक्त ब्लॅकवाला आहे, रेडवाला आम्हाला रेड कलर आवडत नाही. पोरीचा कलर आहे तो. इन्स्पायर बाय आरचे. गाडी जरा स्लो चालते. जग्या ऊस पाहिजे का? ऊस पाहिजे का? ऊस हे गेले घ्यायचे झाड. तुम्हाला दाखवतोय गेलेली आहे. आता एकदा चमकतोय भाई, केस विसा पाठी गेले. बारीक बनवतोय रिक्षा रे. तो लहानच्या पुढे रिक्षा आलाय, त्यामध्ये रिक्षा आणि तिचा हसबेंड बसला आहे. बसले 2 जण आहेत. आपले मित्रच आहेत ते दोघे पण. अचानक भेट झाले त्यांच्या. नंतर रिक्षावाला फुल पायलट आहे, आमच्या आधी पुढे चाललाय सगळं. तो 50च्या वरती पळतो. रिक्षा कधी अजून एवढी पळायला लागली. वातावरण खूप चिल वातावरण. 15 डिग्री टेम्परेचर आहे. 8 वाजून गेले तरी पण जाणार एवढं नक्की. सगळं फिरायचं बाईकने. बाईक राईडमध्ये मजा आहे. गाडी, ट्रेन हे सगळं कसं वय झालं की तुम्ही जा, पण सध्या बाईक राईडमध्येच मजा आहे. जोपर्यंत वय आहे तोपर्यंत बाईक राईड मस्त की फिरून घ्यायचा, एन्जॉय करायचा. लाईफ एकदम चिल. अजून एक 20 मिनिटाचा रस्ता आहे, मग आम्ही तिकडे पोचू. हे आमचे 2 पाठी माणसं. हे ये रे पुढे. अरे झूम घ्यायला डोला रे डोला. घ्यायला पाहिजे होतं. डॉलर अमरीश. गाणं बोलतोय आम्ही. स्पीकर घ्यायला पाहिजे होतं मालनकर. हा ना, आपण ठेवायला जागापर्यंत जगूच्या बॅगेमध्ये सगळं सामान भरले त्याचं. शेतीला प्राधान्य इथं भरपूर प्रमाणात जास्त. आणि नंतर यांचा नंबर. आणि दुसरं म्हणजे इडलीला प्राधान्य पहिलं. दुसरं त्यांनी त्यांची परंपरा, संस्कृती सगळं जपलेलं आहे इथं. येताना बदल केलेला नाही. येताना आपण असं इथून आलो होतो या साईडून. आता आपल्याला इथं जायचं. तर आता आम्ही आलो आहोत अंजनेरी हिल्सला. आणि बघा हे देवाकडे नखरे. देवाकडे जाता पण लिपस्टिक पाहिजे काय बोलणार म्हणून आम्ही पोरींना घेऊन येत नाही आमच्या ग्रुप मध्ये. हे पायाची बॉटल पायाची बॉटल घ्या फक्त इथे. पोचलोय. आता सुरुवात झाली आहे इथून. हे मंदिराचं मेन गेट आहे हा. आता इथून आम्हाला आता वरती जायचंय. शिड्या आहेत किती, इथं बघू आता किती टाइम लागतोय चढायला वरती. चप्पल वगैरे काढून मग वरती जाणार आता आम्ही. आता आम्ही चढायला खाली चप्पल काढावी लागते, त्याशिवाय वरती जाऊन देत नाही. आता आम्ही एकाच दमात चढणार आहे वरती, न कुठे थांबता. जो हा बोलतोय ना, हा आता इथंच थांबणार आहे आणि झोपणार असं दिसतंय आम्हाला. बिना थांबता इथंच दमली आहे ती. कोल्हापूरवरून माणसं अजून शिड्या पण चढल्या नाही, इथंच दमाला चालू झाली. अर्ध्यापर्यंत पोचलोय आम्ही. दम तर मजबूत लागलाय. आमचा एक माणूस आलाय, एक माणूस वरती पहिलाच गेलाय. तुम्हाला इकडचा व्ह्यू दाखवतो. ती भारी व्ह्यू आहे, एकदम मस्त दिसतंय. टोटल नदी वगैरे ते सगळं दिसतंय. अरे आमचा हा माणूस पण आला वरती.
श्रीराम. जोश बघू शकता तुम्ही लहान मुलांचा. ही गर्दी आहे तर वरती पोचलो अर्ध्यापर्यंत. बघा हे मंदिर आहे, पोचलेलो आहे आणि आमच्या जग्याने का दमत पार केलंय. काल चलो मनात ध्येय आणि जिद्द दोन्ही पण आहेत. एक ही नारा एक ही नाम. हा, जय श्रीराम. 500 पायऱ्या आहेत 500. ते नको बोलू, ते तुला बोलायला सांगितलं. आमचा माणूस हा बघा पुढे एकदम फ्रंटला. हा बघा काय मस्त इथं व्ह्यू आहे. फक्त बोल बोल 500 का पायऱ्या आहेत. 500 बाहेर आहेत. ते काय ते मध्ये होऊ शकतं, एवढं काही नाही. काय नजारा आहे बघा, तर मन प्रसन्न झालं. हा माणूस इकडचा. हाय, इधर के हो. भारी आहे भाई. आपल्या मनात ठरवलं ना, आपण सगळं मन इगोवर आहे रे. मिडल हा आमचा फ्रंटला होता भाई माणूस. माणसाचा इगो इम्पॉर्टंट आहे. एकदा मनावर हट झाला की संपला विषय. चढणारच बघा. बघा अरे मना फुल जिद्द, मनात जिद्द, चिकाटी. सगळं एकसाथ. आम्हाला मॅडमने शिकवलं. परत मॅडम थांबा आता दर्शन घेतो आणि मग तुम्हाला परत भेटतो. दर्शन झालंय आमचं, एकदम भारी दर्शन झालं आणि आता फ्रेश, अजून जास्त फ्रेश वाटायला लागलंय. जग्या कसं वाटलं तुला? एकदम मस्त. एका दमात आम्ही चढलोय वरती. त्या दमात चढलोय काहीच वाटलं नाही तो डोंगर चढायला. आणि आपण मारुतीचे भक्त आहे आम्ही. एकदम जीवा भावा. पूर्वज आता पूर्वजांच्या इथे माकड आपण. माकड नाही बोलू शकत मी. पूर्वज आपले पूर्वज आहेत. आपले जे पूर्वज आहेत दगडावर. त्यांच्या वसाहतीमध्ये आपण राहतोय आता. ही सगळी जागा त्यांची आहे. त्यांच्या जागेमध्ये आपण आलेलो आहे. हे बघा हे सगळं काय ते त्यांचं आहे. काय ते डोंगर, ती झाडी काय झाडी तर नाही आहेत. झाडी आहे ना. आज संध्याकाळी तर मोठा उत्सव आहे, तो पण आम्हाला बघायला जायचा आहे. आणि आमचं नशीब एवढं चांगलं आहे, म्हणजे आम्ही ज्या टायमात आलोय त्या टायमात आम्हाला तो उत्सव बघायला मिळणार आहे. ते काय तिथे बोलला? शिव पार्वतीचा लग्न आहे तिथे. आम्ही तो निघालेलो आहे. आता बघू आता कुठे जायचं, अजून काही ठरलं नाही. एका ठिकाणी जायचं आहे, ते कधी जायचं ते अजून माहित नाही. आता सगळे निघालोय खाली जायला. तर परत 500 शिड्या उतरायच्या आहेत आणि मग खाली जाऊन ठरवायचं तर कोणत्या प्लेसला जायचं आहे कोणत्या नाही. भरपूर फिरायसारखी जागा आहे हम्पीमध्ये, कमी पडेल. त्याच जोराने आम्ही उतरतोय ज्या जोराने चढलो. उतरलं वगैरे खाली. आता नेक्स्ट स्पॉट आता बघू, ठरवायचं आता खाली जाऊन नक्की कुठे जायचं आहे. आता हळूहळू इकडे अजून गर्दी वाढणार आहे. त्याच्या आधी आम्ही दर्शन वगैरे सगळं घेऊन आलो. आता बघूया आता कुठे जायचंय, काय प्लॅन. काय ना तो रिक्षावाला आता आपल्याला फिरवेल. त्याच्या पाठीवाटे आपण फिरायचं बाईक घेऊन. त्या नदीजवळ प्लॅन झाला, ती एक नदी आहे तिथं पोहू शकतो. वॉटरफॉल आहे. वॉटरफॉल टाईप आहे ते, पोहू तर शकतो पण बघू. कपडे बिपडे काय कॅरी केले नाहीत आम्ही. मन झालं तर पोहायचं, नाही तर काय फक्त बघून मजा घ्यायची. एकदम भारी आणि मस्त बांधलेली आहे घरं. लोकेशन पण एकदम चांगलं आणि म्हणजे इकडे असं वाईब एकदम वेगळी येते. तुम्हाला जर सगळ्यांपासून लांब आणि एकदम शांत पाहिजे ना, आता हम्पी हा प्लेस मी सजेस्ट करू शकतो तुम्हाला की भारी आहे. आपल्या कोकणानंतर या ठिकाणी तुम्ही येऊ शकता की तुम्हाला शांतता आणि देवदर्शन आणि सगळं म्हणजे असं एन्जॉय करायचं तर तुम्ही हम्पीला येऊ शकता. पोचलेलो आम्ही वॉटरफॉल जवळ. वॉटरफॉलच्या इकडचा पण नजारा भारीच आहे. अरे असं वाटतं अजून कमी पडेल आपल्याला 2 दिवस. आजचाच दिवस आहे आपल्याकडे, उद्या तर आपण निघणार. ओके, इकडून
त्या साईडला जायचं. बाईक जाऊ शकते रे, बाईक घेऊन जायची का आपण, रिक्षा बाईक जाऊन जाऊया पुढं. पोहायला. कपडे बिपडे एकट्या माणसानेच फक्त टी शर्ट आणले, पाणी- टॉवेलचा तर काही संबंधच नाही. पाणी भरपूर खोल आहे, बघू शकतो. ह्याने एकट्याने फक्त टी शर्ट आणले, खालची पॅन्ट आणि अंग पुसायला टॉवेल. हा प्रकार काय, गरीबी का नाम सुना. मला वाटतं ते टी शर्ट फक्त अंग पुसायलाच आणलंय. पोचलोय, थोडंसं आपल्याला चालायचं आहे, वॉकिंग डिस्टन्स आहे थोडासा. आता तू पण भिजणार? नाही रे भाई नको, ते बघायला मजा येईल. फक्त बघायला मजा येईल ना. आता कंटाळा येते भिजा भिजायचं. चणे खाऊ त्यापेक्षा आपण ह्यांना भिजताना बघू. चणे खाण्यात मजा, चणे खाण्यात मजा. चणे खावा. असं न सांगताच ब्लॉग मध्ये चालू करायचं असतं. तिला ब्लॉग मध्ये घे रे. घेतलंय तिला ब्लॉग मध्ये. तेव्हा बंद केली जस्ट मी. दगडीच दगडी आहेत. कोलेक रायडिंग 200 पर्सन आहे. 200 पर पर्सन. बापरे. त्या बोटीत पाणी आहे. पाणी जरा काय समजत नाही मला, काय बोलतात, डिस्कस करतात ते लोक. काय समजतंय, पैसे जास्त सांगतात. भांडणं करतो. तू असे एवढे का बोललास? कमी सांगितलं ना, पहिल्याने किती सांगितलं? 200. भाषेत त्याला शिवाय होतं. पत्थर है नेचुरल गणेश है वो साइड में सब भी ऐसा दिखा का स्पिन करके जागा भारी आहे पण. जाके फॉल्स का वो फॉल्स करो उसमें सभी मार्बल स्टोन में स्टोन के बाद स्टोन के बाद ऐसा जाके पण काय करणार नाही, बोट में कितना जण बैठे का? आपण फक्त बघायचंय. 14 जण बसतील भैया, 8 जण पलटी झाली तर सगळेच खाली. असण्या जागा ठीक आहे, पण पावसाळ्यात चांगली वाटेल जागा ही. अशी एवढी काय हे नाही, जागेत काय रस नाही, मजा तर बिलकुल बी नाही, जरा पण नाही. आमच्या जगूला पोहायचं होतं, टी शर्ट तरी अशीच ठेवली. पण एवढं जास्त पाणी बघून भीती वाटते. पाणी दाखव. पाणी बघा केवढूच आहे. एवढं पाणी बघून भीती वाटते. कासव पण नाही बघणारच. वर वैता गेली. कासव आणलेलं बघ. कासवाने छोटीशी उडी मारली. कासव बसलं नाही पाण्यात. तर बघू आता परत ठरवणार कुठे जायचं कुठे नाही, किंवा मग डायरेक्ट जेवायचा टाइम झालाय, जेवायला पण जाऊ. साथी भेटलाय, एक नंबर. या बघा, हे प्रामाणिक असतात. त्याला थांबलोय, या माणसाला ना कधी पण भूक लागते. फुल भारी जागा आहे. 25 मध्ये गेले पण फुल झोपून बिपून जेवायचं काय रे? असं असं खायचं? असं खायचं तसं खा, नाही खाल्लं तरी चालतं. तसं भूक नाही मला. नाही खाल्लंस तरी चालतं. तू माणूस म्हणून उगाच जास्त असं कंट्रोल करायचं असतं रे ट्रॅव्हलिंग मध्ये, जास्त नाही खायचं. भाई इथं यांना किती हे करत असतील रे भाई, 1000 2000 2000 4000 पण काम 25. मागाचा कसला खतरनाक होता. हा ते तू जर कोणाला घेऊन त्याला बोलशील मला फिरव, तर संपवणार तो. हा मी तुला मगाशीच बोललो ना, काल पण मी तुम्हाला गोवा पण आपण बघ. हा मी तुला काल पण सांगितलेलं, मी तुला बोललो ना माझी मैत्रीण बोलली ती गोष्ट खरी आहे. काल आपण नाही नाही बोलता एवढं एवढूच खाल्लं. कुठे घुसलो? 1200ला घुसलो डायरेक्ट आपण. आपल्या इथे खातो. हा ना, डायरेक्ट त्यात पोट पण भरलं काय? तुझं तर भरतं एवढूच यायचं नाहीत. हिला आता पत्ते घ्यायचे, जेवायचं नाही का? अरे ठेवा ना, जेवण
जेवणची ऑर्डर करेन. जेवणची ऑर्डर. चेस घे ना. चेस बापरे तू खेळू शकतोस ना. तुला इथं खेळता जग्या तुला काय 5-3-2 घेऊया आपण पत्ते घेऊन गोट्या. त्या आता जाऊ दे. आता खेळू शकते ना. अरे लो तू अन्ना ये देखो ये अन्ना है आपका ये होटल है बोल रहे हैं. हाँ, अन्ना फुल खुश है. अन्ना आज किधर से पार्टी है क्या? अण्णाकडून पार्टी बुद्धीचा गेम. हँड वॉश केलं तुम्ही? हा तिकडे तिथंच होतं सगळं. तेव्हा इथे जायचं. पण त्या सोंगट्या हरवल्या वाटतं मग मी तुला सांगतो बा, त्या सोंगट्या पण लाकडाच्या असतात, त्या प्लास्टिकच्या आहेत. जाऊ दे म्हणजे खेळायला. हा काय गेम आहे? तोच चेस आहे तो. चेस नाही काय दाखव कवड्या कसल्या कवड्या आहेत. कॅरम आता काय मागवायचं, काय खाणार आहे तुम्ही लोक? काढतो अन्ना मेनू कार्ड दो ना. वो आज पूरा डीप क्लीन करना है ना हम लोग. अच्छा अच्छा चलेगा. इसका सामने का कुछ क्लीन नहीं किया तो भी चलते है इसको. वो देखो वो खुद क्लीन कर रहा है. हा दिसतंय ते आता. भूक लागली तर बोलेल झोप पण आले मला. जर गाडीवर झोपलास याला खाली उतरवा. जेवण जस्ट आता झालेलं आहे. इथं व्हिडिओ रेकॉर्डिंग चालली आहे. कॅमेरामॅन संकेत सांगतायत ते नक्की असं जरा जावा तसं जावा. व्हिडिओ 100 रुपीज. हा पॉइंट आहे. फोटोग्राफर आहे आणि DSLR वगैरे पण घेऊन आलाय, पण त्याच्यातनं काढतोय तो. ती गोष्ट वेगळी आहे. हा मग DSLR त्याच्यामध्ये. अभी अन्ना फोटोग्राफी करेंगे देखो. फोटो काढतो. तुमचं काढायचं? बस इथं हा काय आलं? भाई अण्णाने बघ चांगला व्हिडिओ काढला असणार बघ. तुला सांगतो टप देणार तुला. आय लव. क्या बात आहे. अभी बाकीचे फोटो बताओ येतो. तिकडे सगळ्या लोकेशनचे काढले. काय अॅनिव्हर्सरी आज. हम लोग स्कूल फ्रेंड है ये लोग. इधर मिले हम लोग. हम लोग बाइक से आए, लोग ट्रेन से आए. हम लोग इधर भी जाते बाइक से जाते. गोवा जाते. चला आता निघूया सोलापूर लेकला भेटूया. हा जेवण बघा. ताकद विकत आल्या पुला चष्मा विस्पा घातलाय. एखादा चपला विषय. इकडे पण सेम तसंच. हे इथूनच दिसतंय बघा. पाणी एकदम फुल भरलेलं आहे. असं वरतून कधी पण येऊ शकतं, पण पावसाळा नाही म्हणून आम्ही वाचलोय. जात असणार रे इथून पाणी खाली. सोडत असतील ना रे. डॅमच्या वरतीच आहे का आपण? मला असं वाटतं. वाटते मला पण तेच. पण हे दगडांचं स्ट्रक्चर बघा किती भारी आहे. असं वाटतं आपण मान्सून मध्ये चालू. हा ना. अरे आपल्या इथे या टायमात शेती होत, इथे शेती होते बघा. जग्या मारतो का उडी आंघोळ करायला? पोहता येतं काय? त्याला येतं पोहोच. एका उडीत पार. हे जास्त होतं. याला गाडीवर उतरव. आपण एका उडीत पार हे चुकीचं बोललास. कोड्याकाल इकडं पण आहे आद्या. तर सगळीकडे असणार रे. आणि एकदम मस्त वाटते. आमचा आता यावेळेला डिसेंबर आपला चांगला गेला पाहिजे. चल भाई डिसेंबर मध्ये हम्पी. अजून बाकी आहे रे. अजून पिकनिक बाकी आहे. अजून फिरायचंय. ती गोष्ट आहे. आता तिसरा दिवस चालू आहे. तशी तिसरा दिवस चाललोय. या आजा आहे मग इकडं पण आहे. कोड्याकाल बोट रायडिंग इथं पण आहे. रे बघ जाळी टाक. काढणार ना फोटो बिटो सगळं काढणार. अजून काय इथं थोडा 10-15 मिनिट रुकतो जाते. एकदम खतरनाक प्लॅन केलाय ऑलरेडी कोणीतरी. अरे पण मजा येईल भाई. मजा जगूला चादर बिदर काय नाही त्याचं असंच बसवायचं. बॅग कशाला? वाय ब्रो वाय.
वेगा वेगा घेऊन फिरते. हे काय होते बदतमीज. सरदार की कमीज हे का पजामा. बिल्लू तेरा मामा. वाव. पाणी कसं स्वच्छ आहे. आणि त्याच्यात तू डुबकी मारतो बोलतो. आता खरी मजा आहे. तू मार ना हे उडी आता. जायचं खाली मजा कर रे. आला बघ जागेला बोल मूड मध्ये. आज संध्याकाळी मजा येईल फेस्टिवल बघायला. इथे त्यासाठी हे करते कधी चालू होईल ते. जा बाबा. अरे तुम्ही कपल आहे तुमचं तो शूट करणार आल ना. तो फोटो शूट करणार तुमचं. हॅलो जेवण गेलं पोटात चार्ज झालंय. लगेच चार कॅमेरामॅन. येऊ या पिकनिक मध्ये फक्त फोटो काढतोय. आणि हे दोघं मला फोटो पाठव एवढंच. एवढंच बोललेत पिकनिक मध्ये आतापर्यंत. मला कर फोटो पाठव. फोटो पाठव. हा बघ घाण समोर झाड आहे. अरे हे काय हे सगळं असं इकडे तुला ना चॉईसच नाही. त्या दगडावर खाली कोण जाईल तुझा. तुला पोहता येतं मला पोहता नाही येत. भाई मी खाली नाही येणार भाई. अरे या ना माझ्या नाव पाडणार. भाई पडलो ना. मी आहे तुझ्या प्रॉपर्टी माझ्या नाव करायचं. प्रॉपर्टीच नाही माझ्या नावावर. आता जाऊ फोटो काढले. आता आम्ही चाललोय ऋषीमुखी पर्वत. ओके गॉट इट. होत आहे. ब्लॉगर चुकीचा आहे आपला. आगे ब्लॉगर चुकीचा आहे. माहिती पोहोचवते. चुकीची माहिती पोहोचवते. पण या पण जास्त फिरू नका. मेन स्पॉट तुम्हाला आम्ही सांगू तेवढेच फिरा. लिस्ट बनवणार आहे आम्ही. ती ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवतो. आलो. हा एवढंच करा. काय काय आम्ही बघितलं. फॉलो मी. आणि काही बघायचं आणि काय नाही. काय नाही बघायचं तेवढंच. कारण का सगळं आजूबाजूलाच आहे आणि सगळे दगडच आहेत. दुसरं काय नाही. आतापर्यंत आमचा फ्लॉप ठरलेला स्पॉट आहे वॉटरफॉल. आणि क्लिप जम्पिंग वगैरे असं काही होणार नाही. त्याचं सगळं एक खोटे स्वप्न आहे ते एक प्रकारचं. पाणी घाण आहे. पाणी घाण लास्ट लेवलचं घाण होतं पाणी. हे तरी बरं होतं त्याच्यापेक्षा. चला ऋषीमुखी पर्वतला आम्ही पोचलेलो आहे. चाललोय बघायला. कुठे थांबा. कुठे पण घेऊन जाऊ नको ना. उद्या तुला बघते ती कशी नोटीस करते. आउटफिट मध्ये आले त्यामुळे ऋषी जागेवर उठून उभे राहणार. सगळे ऋषीचे हे भंग होणार. आल्यापासून मी आता घातलं माहितीये. चुकीच्या टायमिंगला घातलंस. हा अरे बाया 2 दिवस मंदिर फिरणं म्हणजे सगळं ड्रेसच घालते. अरे पण इकडे सगळे मंदिरच आहे. तेवढ्या लांब जायचंय काय. नाही रे तिथून बघू आणि मग रिटर्न येऊ. मग इथूनच बघू. झूम करतो मी पाय तर. तू कशाला बोलतो रे सगळं. भाई दगडी अशी काय भाई. इथं काहीतरी वेगळंच कस्टमाइज केलेली दगडी आहेत. सगळ्यांना शेप बीप दिला आयताकृती. षटकोन पूल पण डेंजर आहे भाई. लोखंड टाकलाय काय. मंदिर ऊपर से व्हेरी गुड अण्णा. अन्न तिकडनं अण्णा तिथून सांगता आपल्याला. डन डन. मरीन लाईनची वाळू इथे. वाळू दिसली पहिला. दगड सोडून वाळू दिसली ते बघ. त्याला म्हणतोय पर्वत. हेच बोलतो मी तुला. इकडे हे काय असतं. आपलं तू जात होतो ना आपण ते विठ्ठल मंदिराला जायला. तो तिथून रोड आहे असा. ते हनुमानचं मंदिर आहे समोर. ते जे दिसते ना ते हनुमान मंदिर. तेव्हा वरचं हनुमान मंदिर. सरळ 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 जायचं. बरोबर. हे बघ काय शिवालय आणि नरसिंह मंदिर समोरचं.
चला आपण हे मंदिर बघूया. या ऋषीमुख एरियाचं नाव वाटतं. हा ऋषीमुख पर्वत आहे रे भावांना. अरे हा पर्वत इथं उभा आहेस तू ते त्याच्यावरती दगडाच दगड, हे मंदिर आहे ना ते. दगडाच दगड. फुल त्या टेका बिका दिलाय सगळ्यांनी. हे काय पडलंय सगळं इकडे बघ. नको दाखवूया आपली दाखवावं लागणार ना. माणसं बिंसं पण आहेत बाबा. मला जाणवलं बाई सांगतोय काहीतरी चालू आहे. जेवण बिवण आहे इथं. बाबा इथेच जेवायला पाहिजे होतं. आदत चहा आहे का बघ. आलोय आता. हे ऋषीमुखी पर्वत आहे. हे मंदिर आहे पर्वतांच्या इथे एवढं मोठं. हे मंदिराच्या आतमधलं आहे सगळं. ऋषीमुखी पर्वत. कुठे आहेस रे? हा टॉर्च आहे का आतमध्ये? इथे दाखव जरा. बघा हे मंदिर आहे. आता ब्लॅकआउट आहे त्याच्यामुळे काही दिसत नाही. हे मंदिर आहे आतमध्ये एकदम तर पूर्ण काळोख आहे आणि पर्वताच्या आतमध्ये भरवलेलं मंदिर आहे. बघू शकता तुम्ही पूर्ण एकदम काहीच नाही तर लाईट्स वगैरे काही असं हाच नाही. आता आम्ही चाललोय सुग्रीव गुफा बघायला. इथं जवळच आहे ती. म्हणजे तुम्ही इकडून आलात की असं परत बाहेर जायच्या रोडने इथं खालच्या साईडला सुग्रीव गुफा म्हणून आहे. तिथं आता चाललोय बघायला. सुग्रीवची गुफा बघता बघता आम्हाला सगळंच भेटलंय. 9 ज्योतिर्लिंग भेटलेत. 12 तिथे हे नवग्रह. अरे 9 ग्रह सॉरी 9 ग्रह भेटलेत पण 12 ज्योतिर्लिंग बंद आहे. फुल मनापासून प्रार्थना करताना सगळं मावू दे सगळं घेऊ दे. 9 ग्रह प्रत्येक आपापल्या दिशेला ठेवले. कुठे? हा अरे हा रे आता नोटीस केलं मी ते. तू बोललास ना आपण ऐकायला गेलास ना. टेन्शन नको. भाई खारुत आहे बघ किती आहेत. हो वेगळंच काहीतरी आहे ते. सुग्रीवची गुफा बघता बघता एवढं सगळं सुग्रीवच्या इथं होतं हे आज आम्हाला माहीत पडतंय. चांगलं आहे एकदम. इथून हा गुफेला जायचा रस्ता आहे. बोले आता जग्गू काय आलं? बोले कुठे गुफा? मग चल आतमध्ये. चला तू पुढे जा. चल रे. तुला फॉलो करतो. नको. वाली गुफा वाली गुफा चला. आमच्यासाठी गेट उघडलेला आहे. ते घंटा नाही वाजवलीस. पहिली चला वालीची गुफा. काय नाही आल्याला पण घाबरतो. लाईटी वाली इथं कॅनल व्हायला ना. नाही, मी पण येणार पुढे बघ झालं. चल आले बघायला. वालीची गुफा आहे. ते त्यांना विचारलं तर हे बघा. काय करते हे लोकं? जय श्रीरामजी की. ब्लॉगमध्ये जोश बघा जोश. जोश बघा जोश. यही आहे वो. जोश दाखवलाय तिने. जय श्रीराम. झालं. चांगलं आलोय आणि आता आम्ही निघालोय विरूपक्ष टेम्पलला. आज तिकडे शिव भगवान आणि पार्वती यांचं मिळन असतं म्हणजे लग्न असतं. तर त्याचा आज महोत्सव आहे आणि ते तिकडे चाललोय. तिथे जायचं सोडून यांचा हा टाइमपास चाललाय. शॉपिंग करतायत. दिवसभर काय नाही केलं आता शॉपिंग करतायत.
ह्याला पण कुठून रस आला काय माहिती, हा एवढा वेळ नव्हता, आता परत शॉपिंगला गेलाय. आपलं शॉपिंग जायचं चला जायचं आपण तिकडे. हे म्हणलं आईला 280 कोण बोललं? तुला घ्यायची आहे काय कोणासाठी? कोणासाठी घ्यायचं 280? तुला घ्यायचं 200. चला आता तुम्हाला जाऊन तिकडे व्ह्यू दाखवतो. शाळा चालल्यात, भरपूर जास्त गर्दी आहे. गर्दीत 2 माणसं आमची पुढे चालतायत. त्यांना कंटाळा तर आलेला चेहऱ्यावर दिसतोय. पुढे जाऊन हे काय भाई लाईन बिन लावले. तिकडे जाऊन काय करणार आहे पण चप्पल काय आहे ते बघू ना, फंक्शन काय ते समजेल ना आपल्याला. आतमध्ये जाऊन बघू तरी जाऊन. आता आलोय, इथं आल्यानंतर आम्हाला समजलं की फेस्टिवल इथं नाही आहे, फेस्टिवल दुसऱ्याला मंदिरात आहे. इकडून ते सगळं फेस्टिवल हे करतात. त्यामुळे आता आम्ही फक्त इकडे बघणार काय चाललंय काय नाही आणि मग परत निघणार. तुम्हाला दाखवतो काय चाललंय. हा फेस्टिवल असतो, हे सगळे इकडे असं हे दिवे पेटवले जातात आजच्या दिवशी. पूर्ण सगळीकडे दिव्यांचा हे केला जातो. एकदम मस्त भारी वाटतं हे सगळं बघून. आता काय आहे ना इथं. आता आम्ही निघतोय, आता जाणार, जेवणार आणि आमची आमचा लास्टचा दिवस आहे. उद्या आम्ही दुसरीकडे जायला निघणार. चला भेटूया.